नमस्कार. आज आपण बघणार आहोत गव्हाच्या बर्फ्या. तर खूपच टेस्टी होतात आणि हेल्दी पण रेसिपी आहे. याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा मावा किंवा म्हणजेच खवा, साखर किंवा दूध असं काहीच वापरणार नाही आहे. तर घरातील उपलब्ध फक्त 3 साहित्यांमध्ये ह्या तयार होतात आणि हेल्दी आणि टेस्टी पण आहेत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या सॉफ्ट अशा आपण बघणार आहोत गव्हाच्या बर्फ्या. तर इथे कढईमध्ये 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मंद आचेवर गॅसवर भाजून घ्यायचं आहे चांगलं. तर ती 2.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी तूप लागणार आहे आपल्याला. तर हे तूप थोडं थोडं पिठामध्ये घालायचं आणि मंद आचेवर पीठ चांगलं भाजून घ्यायचं. गॅस फास्ट किंवा मीडियम ठेवायचा नाही, एकदम लो ठेवायचा आणि चांगलं खरपूस हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं तूप टाकत राहायचं. 2.5 वाटी पिठासाठी 1 वाटी तूप पुरेसा आहे, हे योग्य प्रमाण आहे. तर आता आपण थोडं थोडं तूप टाकत हे पीठ भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप छान होतात या बर्फ्या. तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा या बनवू शकता, कारण याच्यामध्ये आपण साखर वापरणार नाही आहोत, तर साखरेऐवजी गूळ वापरणार आहे. त्यामुळे खूपच हेल्दी असं आपल्या बर्फ्या तयार होणार आहेत. त्यामुळे हे तुम्ही मुलांसाठी सुद्धा बनवू शकता. दुकानातील मैद्याच्या किंवा साखरेच्या बर्फ्या देण्यापेक्षा घरातील अशा हेल्दी बनवून आपण त्यांना देऊ शकतो. तर इथे माझं पीठ भाजून झालेलं आहे. बघू शकता पिठाला ब्राऊन कलर आलेला आहे. तर याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. जसं पीठ भाजेल तसं त्याला तूप सुटत जातं. तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि 1 वाटी किसलेला गूळ बारीक किसून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये टाकायचा. गूळ बारीक किसून घ्यायचा आणि गॅस पूर्णपणे बंद करायचा आणि हे मिश्रण गरम असतं त्याचवेळी 1 वाटी गूळ किसून बारीक त्याच्यामध्ये टाकायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. गूळ त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाला पाहिजेत. बघू शकता इथे अशा पद्धतीने. तर हे मिश्रण गरम असतानाच एका ताटामध्ये तूप लावायचं पूर्ण आणि त्याच्यावरती पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने. थंड होऊ द्यायचं नाही, गरम असेल त्याच वेळी आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने उलटण्याने आपण पातळ पसरवून घेणार आहे. तर मी वाटीच्या मदतीने इथे पूर्णपणे दाबून प्रेस करून चांगलं पसरून घेणार आहे अशा पद्धतीने. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर माझं हे पसरून झालेलं आहे चांगलं. थोडंसं थंड होऊ द्यायचं, जास्त थंड होऊ द्यायचं नाही आणि थोडं जेव्हा गरम असेल त्याच वेळी आपण त्याच्या बर्फ्या कट करून घेणार आहे. हे थोडं अजून गरम आहे, गरम असतानाच बर्फ्या कट करायच्या. तुम्ही बघू शकता मस्त कट होत आहेत आणि सॉफ्ट पण झालेले आहेत. तर हे असंच अर्धा तास ठेवायचं आहे. तर एक 30 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा बर्फ्या निघत आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात चिकटत नाही आहेत. तर मी हे सगळे काढून घेते. बघू शकता इथे किती मस्त सहज निघत आहेत बर्फ्या.
आणि खूपच टेस्टी आणि हेल्दी पण रेसिपी आहे ही. मी एक तोडून दाखवते तुम्हाला. बघू शकता किती सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारी. तर तयार आहेत गव्हाच्या बर्फ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.